भारतीय सफाई मजदूर युनियनच्या पुलगाव शाखेने आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी पुलगाव नगरपालिकेत काही तास ठिय्या आंदोलन केले। यावेळी मुख्याधिकारी विजय आश्रामा यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी वर्धा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या आंदोलनादरम्यान सफाई कामगारांनी प्रशासनासमोर 19 प्रमुख मागण्या मांडल्या। यामध्ये प्रामुख्याने 1 लाख नवीन सफाई कामगारांची नियुक्ती करणे, सफाई कामातील खाजगीकरणाला आणि खाजगी कामगार भरतीला विरोध करणे, तसेच वर्षानुवर्षे कंत्राटदारांच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांना नियमित वेतन देऊन कायमसेवेत सामावून घेणे या मागण्यांचा समावेश आहे। यासोबतच लाड आणि पागे समितीच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली। हे आंदोलन चेअरमन संजय दाबोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यावेळी मनोज खोडे, अविनाश जायडे, सम्राट खैराळ, भरत गोयर, विकी संगत, अनिल रणवे, पंकज चौरे, संतोष जायडे, कुंदन चौरे, शोभाताई खैराळ, नलुबाई चौरे आदींसह अनेक सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा पुलगाव।